नमस्कार सर्वांना. सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहिजेत श्रमिक जनता शिक्षण प्रसारक मंडळ, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव या शासनमान्य अनुदानित विद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात खालील पदे भरणे आहे. मित्रांनो, दिलेली जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे आणि शाळेचे नाव दिले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि हा पत्ता दिला आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उपशिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA BEd इंग्रजी म्हणजेच BA इंग्रजी BEd TET/CTET पास. तर या ठिकाणी TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पास किंवा उत्तीर्ण, पात्र किंवा उत्तीर्ण, किंवा BA BEd CTET पास किंवा उत्तीर्ण. CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास, पात्र किंवा उत्तीर्ण. पदसंख्या 1 जागा. जातीचा सवर्ग किंवा जातीचा प्रवर्ग खुला ओपन /SC शेड्यूल कास्ट /ST शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती /OBC अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय /NT इतर या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 ची उपशिक्षक या पदाची. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव, पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा उपशिक्षक. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BSc BEd, BSc मॅथेमॅटिक्स, BSc सायन्स, BEd TET/CTET पास. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पास किंवा उत्तीर्ण, किंवा BSc BEd CTET पास, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास किंवा उत्तीर्ण किंवा पात्र. 1 जागा भरण्यात येत आहे. जातीचा संवर्ग खुला /SC /ST /OBC /NT इतर या प्रवर्गामधून अनुक्रमांक 2 ची उपशिक्षक या पदाची जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव शिपाई. शैक्षणिक पात्रता 10वी पास, मॅट्रिक उत्तीर्ण किंवा मॅट्रिक पास. पदसंख्या 1 जागा आणि ही जागा कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्र व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, जुना मालेगाव रोड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आणि वर दिल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे, शैक्षणिक पात्रता आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, अशा इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स व त्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह उमेदवारांनी मुलाखतीसाठी 9 ऑगस्ट 2026 म्हणजेच 9 ऑगस्ट 2026 मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी ठीक 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि पत्ता दिला आहे जुना मालेगाव रोड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस किंवा इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष ॲडव्होकेट GD झाल्टे, सचिव ॲडव्होकेट VD झाल्टे. श्रमिक जनता शिक्षण प्रसारक मंडळ, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. फोन नंबर दिला आहे 02589-225241. जाहिरात क्रमांक 2 धामणगाव एज्युकेशन सोसायटी, धामणगाव रेल्वे द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती 444709 खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवकांच्या जागा भरणे आहे. मित्रांनो, ही जाहिरात अमरावती जिल्ह्यातील आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटी. शाळेचे नाव दिले आहे सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
ॲड्रेस धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. खाली दिलेल्या जागा अनुदानित तत्त्वावरील शिक्षण सेवकाच्या जागा भरण्यात येत आहे किंवा भरणे आहे. खालीलप्रमाणे अनुदानित तत्त्वावरील शिक्षण सेवकांच्या जागा भरणे आहे किंवा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पद, संख्या, विषय, वैधता, शैक्षणिक पात्रता, संवर्ग, वेतन / मानधन, मुलाखत दिनांक व वेळ. अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा किंवा पोस्ट नेम, प्राथमिक शिक्षण सेवक. प्राथमिक शिक्षण सेवकाची जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. विषय व इयत्ता, सब्जेक्ट आणि क्लास सर्व विषय, वर्ग 5वा करिता. शैक्षणिक पात्रता HSC कला, DED/DTED, TET/CTET 60%, 60% MSCIT अनिवार्य. तर या ठिकाणी वर्ग 5वा करिता सर्व विषय शिकवण्याकरिता प्राथमिक शिक्षण सेवक अनुक्रमांक 1 मध्ये पदभरती करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन 12th आर्ट्स DED किंवा 12th आर्ट्स DTED. 12वी कला DED चालेल किंवा 12वी DTED चालेल. सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा 12th आर्ट्स DED किंवा DTED आणि सोबतच CTET पेपर 1 पास किंवा उत्तीर्ण किंवा पात्र. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण आणि 60% मार्क्स असणे उमेदवाराला आवश्यक आहे. सोबतच MSCIT अनिवार्य, MSCIT कंपल्सरी आहे. संवर्ग खुला. वेतन / मानधन शासन नियमानुसार या ठिकाणी वेतन मिळणार आहे. या ठिकाणी सर्वच कॅटेगरीचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात, मुलाखतीला हजर राहू शकतात. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, पद किंवा पदाचे नाव. प्राथमिक शिक्षण सेवक, पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. विषय व इयत्ता सर्व विषय, वर्ग 5वा. क्लास 5th साठी ही जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 2ची प्राथमिक शिक्षण सेवक 1 जागा. शैक्षणिक पात्रता HSC विज्ञान, DED/DTED, TET/CTET 60%, MSCIT अनिवार्य. तर या ठिकाणी अनुक्रमांक 2 साठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12th सायन्स DED चालेल किंवा 12th सायन्स DTED चालेल. सोबतच TET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा पास किंवा 12th सायन्स DTED किंवा 12th सायन्स DED आणि CTET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण 60% सह MSCIT अनिवार्य. वेतन / मानधन शासन नियमानुसार. मुलाखत दिनांक व वेळ. मुलाखतीचा दिनांक आहे 20/8/2026, 20 ऑगस्ट 2026. मुलाखतीचा दिवस आहे गुरुवार आणि वेळ आहे मुलाखतीची दुपारी 2 वाजता. इन्फॉर्मेशन सूचना टिप. पॉईंट नंबर 1, मुद्दा क्रमांक 1, संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. तर दिलेली संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पदभरती करण्यात येईल. 2, वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील. वरील पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहणार आहे. 3, वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. एज लिमिट किंवा वयोमर्यादा ही शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास म्हणजेच वर दिलेल्या दिनांकास मुलाखतीचे ठिकाण आहे रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे. म्हणजे 1 वाजता उमेदवारांना दिलेल्या दिवशी 20 ऑगस्ट 2026ला गुरुवार रोजी 1 वाजता नोंदणी करण्याकरिता दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे. म्हणजे 2 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे, तर उमेदवारांना 1 वाजता म्हणजे 1 तास अगोदर उपस्थित राहायचे आहे. मुख्याध्यापक / सचिव, शाळा समिती, सेट
फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे. जाहिरात क्रमांक 3 पाहिजेत. श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शाळेचे नाव कुथे पाटील हिंदी पाठशाला ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. तर अनुक्रमांक 1 मध्ये शाळेचे नाव दिले आहे कुथे पाटील हिंदी पाठशाला आहे. पत्ता आहे ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. पदाचे नाव पदाचा हुद्दा सहाय्यक शिक्षक, एक जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित 60% अनुदानित तत्वावर या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाची एक जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 मध्ये शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता HSC D.Ed TET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण. म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे. अनुक्रमांक 1 या पदासाठी 12 D.Ed किंवा 12वी D.Ed सोबतच TET पेपर 1 पास. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 पास पात्र किंवा उत्तीर्ण. त्यानंतर अनुक्रमांक 2 शाळेचे नाव कुथे पाटील क तथा माध्यमिक विद्यालय ममा देसाईगंज तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक, 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर खाली सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे आणि त्याखाली सहाय्यक शिक्षक 1 जागा. म्हणजेच अनुक्रमांक 2 मध्ये एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. पहिली जागा आहे अनुदानित तत्वावर, 3ही जागा अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. एकूण 4 जागा. सहाय्यक शिक्षक 2 जागा अनुदानित तत्वावर. त्या 2 जागेसाठी शैक्षणिक पात्रता आहे HSC D.Ed TET पेपर 1 पास किंवा उत्तीर्ण किंवा पात्र. म्हणजेच 12वी D.Ed TET पेपर 1 उत्तीर्ण. त्यानंतर आहे सहाय्यक शिक्षक 1 पद अनुदानित तत्वावर. शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed इंग्लिश, BA इंग्लिश B.Ed. त्यानंतर अनुक्रमांक 2 मध्ये 3ऱ्या क्रमांकाची जागा आहे सहाय्यक शिक्षक 1 जागा अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed. त्यानंतर अनुक्रमांक 3 शाळेचे नाव कुथे पाटील विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 शाळेचे नाव कुथे पाटील विद्यालय ॲड्रेस उराडी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव पोस्ट नेम सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित. अनुदानित तत्वावर अनुक्रमांक 4 मध्ये सहाय्यक शिक्षकाची 1 जागा भरण्यात येत आहे. शाळेचे नाव दिले आहे कुथे पाटील विद्यालय ॲड्रेस उराडी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली. अनुक्रमांक 4 या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना 1 मुद्दा क्रमांक 1 संस्था अल्पसंख्याक असल्याने आरक्षणाचे नियम लागू ठरत नाही. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आरक्षण रिझर्वेशन राहणार नाही. संस्था अल्पसंख्याक संस्था आहे त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे नियम लागू ठरत नाही. 2 वयोमर्यादा अट शासन नियमाप्रमाणे लागू राहील. म्हणजेच खुल्या प्रवर्गाकरिता जी वयोमर्यादा आहे त्याप्रमाणे या ठिकाणी वयोमर्यादा अट शासन नियमाप्रमाणे लागू राहणार आहे. 3 प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 9/8/2026 म्हणजेच 9 ऑगस्ट 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. रोज आहे मुलाखतीचा रविवारला आणि वेळ आहे सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. 4 स्थळ पाटील पब्लिक स्कूल पटेलनगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. संपर्क क्रमांक 8788668418. तर या ठिकाणी मुलाखतीचे स्थळ किंवा मुलाखतीचे ठिकाण दिले आहे पाटील पब्लिक स्कूल पटेलनगर ॲड्रेस पटेलनगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे 8788668418. सचिव श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली.